मणक्यात इंजेक्शन देणे म्हणजे नेमके काय? आपल्याला सर्वसामान्य पाठदुखीमध्ये किंवा सायटिकामध्ये आपल्याला डॉक्टर ॲडवाईस करत असतील, की मणक्यात इंजेक्शन दिले की बरं होईल. पण मणक्यात इंजेक्शन देणे म्हणजे नेमके काय? नमस्कार, मी डॉक्टर यशराज. आज आपण बोलणार आहोत मोस्ट कॉमनली एन्काउंटर्ड सेन्सिटिव्ह टॉपिकबद्दल, ते म्हणजे मणक्यात इंजेक्शन्स. पेन मॅनेजमेंटमध्ये सायटिका किंवा मणक्यातील गादी सरकणे यासाठी इझिली अवेलेबल ट्रीटमेंट म्हणजे मणक्यातील इंजेक्शन्स. पण मणक्यातील इंजेक्शन म्हणजे साधे इंजेक्शन असतात का? तर तसं नाही आहे. मणक्यातील इंजेक्शन हे एक मिसनॉमर आहे. आपण युजुअली फ्लुरोस्कोपी किंवा एक्स-रेच्या गाईडन्समध्ये मणक्यातील गादी फ्री करण्यासाठी जी उपचार पद्धती वापरतो त्याला इपिड्युरल न्यूरोप्लास्टी असे म्हणतात. पण सर्वसामान्यपणे लोकांच्या चर्चेतील किंवा आपल्या लोकमानसामध्ये त्याला रूढ झालेला शब्द म्हणजे मणक्यात इंजेक्शन्स, की जे सर्वसामान्यांना कळते. या मणक्यातील इंजेक्शनमध्ये नेमके काय होते किंवा आपल्याला त्या डिसीजमध्ये नेमके काय होत असते, ज्यामुळे आपल्याला मणक्यात इंजेक्शन द्यावे लागते. तर सायटिका जेव्हा उद्भवतो, आपण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सायटिकामध्ये पाहिल्याप्रमाणे बाहेर येणाऱ्या नसेवरती सूज आलेली असते आणि त्या सुजेमुळे पायामध्ये कळ लागल्यासारखे वाटणे किंवा कमरेपासून पायामध्ये पेन होणे, मुंग्या येणे अशा पद्धतीचे सिम्प्टम येऊ शकतात. तर या कंडिशनमध्ये ती आलेली सूज किंवा त्या मणक्यातील गादीचा दबाव कमी करण्यासाठी मिनिमली इन्व्हेसिव्ह उपचार पद्धतीचा जेव्हा आपण वापर करतो त्याला आपण इपिड्युरल न्यूरोप्लास्टीचा विचार करू शकतो. ही इपिड्युरल न्यूरोप्लास्टी आपण 3 पद्धतीने करू शकतो. त्यामध्ये एक सबपेडिक्युलर अप्रोच, दुसरं म्हणजे कॅम्बिन स्ट्रँगल अप्रोच आणि दुसरं म्हणजे कॉडल इपिड्युरल अप्रोच. कॅम्बिन स्ट्रँगल अप्रोच आणि कॉडल इपिड्युरल हे मोस्ट कॉमनली केलेले उपचार पद्धती आहेत. आपण कॅम्बिन स्ट्रँगल अप्रोच करताना फ्लुरोस्कोपीमध्ये मणक्याची गादी आपण पहिल्यांदा शोधून काढतो, की कोणती गादी दबलेली आहे किंवा कोणत्या गादीमुळे नस दबली जाते. त्या पद्धतीने आपण जी एक स्पायनल निडल नावाची निडल असते, ती जागेपुरत्या भुलेमध्ये आपण एक्स-रेच्या गाईडन्समध्ये आपण त्या नसेपर्यंत म्हणजे गादीपर्यंत पोहोचवतो आणि त्याच्या बाजूला औषध देऊन ती नस आणि गादीपासून एक सेपरेशन तयार करायचा प्रयत्न करतो. त्याला न्यूरोप्लास्टी असं म्हणतात. औषध देऊन सेपरेशन तयार केल्यामुळे ती गादीपासून नस फ्री होऊन जाते आणि नसेवरचा सूज कमी होऊन जाते. या पद्धतीच्या उपचार पद्धतीमुळे आपल्याला चिरफाड करायची गरज नसते. जागेपुरत्या भुलीमध्ये केल्यामुळे एका दिवसामध्ये पेशंट ॲडमिट आणि डिस्चार्ज होऊ शकतो. आणि जेव्हा मणक्यातील 4 ते 5 गाद्या किंवा मल्टिपल गाद्या सरकलेल्या असतील, त्यावेळेला आपण कॅम्बिन स्ट्रँगल अप्रोचचा विचार करू शकत नाही. अशा वेळेला आपल्याला मणक्यातील खालच्या भागामध्ये म्हणजे कॉडल इपिड्युरल या पद्धतीच्या अप्रोचनी आपल्याला न्यूरोप्लास्टी करावी लागते. मणक्यात इंजेक्शन देताना म्हणजे आपण कॅम्बिन स्ट्रँगल अप्रोचद्वारे न्यूरोप्लास्टी करताना आपण इंटरव्हर्टिब्रल फोरामेन म्हणजे या फोरामेन थ्रू आपण नसेला टार्गेट करतो आणि कॉडल इपिड्युरल न्यूरोप्लास्टी करताना या ठिकाणी असलेल्या फोरामेनमधनं आपण नॅचरल ओरिफाईसमधनं आपण आतमध्ये जातो आणि मणक्यातील गाद्यांपासून नसा सेपरेट करायचा विचार करू शकतो. तर आपणाला पण सायटिकासारखा काही त्रास असेल तर पेन मॅनेजमेंट कन्सल्टंटला आपण कन्सल्ट करू शकता आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह उपचाराद्वारे आपली ट्रीटमेंट घेऊ शकता. धन्यवाद.